आजचे पुष्पाचे प्रायोजक समोर कथन करत आहे आणि जर काही आपल्याला शंका असतील काही माहिती असेल तर ऍडिशनल नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे दोन ठिकाणी भरण्याची जी पद्धत आहे ती फक्त नाशिक याच ठिकाणी आहे. 1790 साली शाही स्नानासाठी शैव आणि वैष्णवपंथी यांच्यामध्ये फार मोठा वाद झाला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की 12,000 साधूंना आपले प्राण गमवावे लागले होते. आणि त्यानंतर मग पेशव्यांनी गंगेच्या तटावरती एवढी विस्तीर्ण जमीन त्या ठिकाणी आहे की त्यामुळे त्यांना हा कुंभमेळा आयोजित करण्यामध्ये बऱ्यापैकी सहाय्यभूत होतं. पण आपलं नाशिक त्र्यंबकेश्वर जर आपण बघितलं चॅलेंज आव्हान जे आहे फक्त 200 एकर एवढ्याच ठिकाणीमध्ये आपल्याला साधुग्रामसाठी आपल्याला जागा उपलब्ध होऊ शकते. महिने जर बघितले तर जुलै ते सप्टेंबर नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होतो. आता हा झाला पावसाळ्याचा काळ. इतर ठिकाणी पहा हरिद्वारमध्ये मार्च एप्रिलमध्ये, उज्जैनमध्ये एप्रिलमध्ये आणि अलाहाबादमध्ये डिसेंबर जानेवारी या काळात. आपल्याकडे त्र्यंबकेश्वरला या काळामध्ये प्रचंड पाऊस पडतो. जवळजवळ 2500 ते 3000 मिलीमीटर एवढा पाऊस त्र्यंबकेश्वरला पडतो. त्यामुळे धरणामध्ये पण पाणी येतं आणि नाशिकला सुद्धा बऱ्यापैकी या काळामध्ये पाऊस पडत असतो. तर जुलै ते सप्टेंबर हा सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून फार आव्हानात्मक असा हा कालखंड असतो आणि त्यामुळं आपल्या आयोजनामध्ये अतिशय काटेकोरपणा असणं आपल्याला महत्वाचं आहे. आपल्याकडे मेळा कायदा नाही. उज्जैन आणि अलाहाबादसाठी वेगळा मेळ्याचा कायदा झालेला आहे. अर्थात त्यामुळे कोणती अडचण येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. इतर अन्य कायदे आहेत. प्रशासकीय यंत्रणा आपल्याकडे फक्त कायमस्वरूपी नाही आहे, इतर ठिकाणी कायमस्वरूपी आहे. आणि स्नानाची ठिकाणे आपलं 2 आहेत. कुशावर्त आहे, या ठिकाणी रामकुंड आहे आणि इतर ठिकाणी मात्र एकच ठिकाणी स्नानाची पुढे. मेळा क्षेत्रासाठी मी आताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला जमीन उपलब्ध नाही. मध्यवस्तीमध्ये सगळी स्नानाची ठिकाणे आपण पाहतो. आपलं शहर सगळं आजूबाजूला पूर्ण मध्यवस्ती आहे. येणारे जाणारे अतिशय अरुंद असे रस्ते आहेत आणि तीव्र उताराचे रस्ते आहेत आणि त्या ठिकाणी आपली स्नानाची ठिकाणं आहेत. क्षेत्र अतिशय मर्यादित आहेत. 2 प्रकारचे आखाडे आहेत, वैष्णवपंथी आणि जसं त्र्यंबकेश्वरला आपलं शैवपंथी आहेत. आरोग्य आणि स्वच्छता यंत्रणेवर त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती ताण पडतो आणि या काळामध्ये पुराची मोठ्या प्रमाणावरती भीती असते. 2 कुंभमेळ्याचे क्षेत्र आहे, त्यामधलं अंतर सुद्धा 27 ते 30 किलोमीटर आहे. त्यामुळे या 2 ठिकाणी इकडचे लोक परत तिकडे जातात, तिकडून इकडे येतात आणि त्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती आयोजन करताना प्रशासनावरती ताण येतो. आता आपण जर 2015-16चा जर विचार केला तर ध्वजपर्व प्रारंभ जो आहे तो 14 जुलैला फ्लॅग होइस्टिंग आपण ध्वजारोहण करतो तर 14 जुलैला आहे, म्हणजे ऐन पावसाळ्यामध्ये आपला सुरू होणार आहे. त्यानंतर 11 ऑगस्टला आपला 2016ला त्याचा शेवट होणार आहे. म्हणजे साधारणपणे वर्षभर हा कुंभमेळ्याचं आपण आयोजन करत असतो. अर्थात जरी 3 ते 4 महिने त्यामध्ये मोठा आपल्याला ताण येत असला तरी खऱ्या अर्थाने जवळजवळ वर्षभर लोक भाविक या ठिकाणी येत असतात. आखाड्यांचं ध्वजारोहण जे आहे ते 19 ऑगस्टला होतं. आता हे पहिलं शाही स्नान जे आहे आपल्या नाशिकमधलं 2015-16 मधलं ते 29 ऑगस्टला आहे. म्हणजे पुन्हा परत भर पावसाळा येणार, तोपर्यंत धरणं भरलेली असू शकतात. अचानक खूप पाऊस पडला तर पाण्याचं नियोजन करणं हे फार मोठ्या प्रमाणावरचं एक आव्हान आहे. त्याचं दुसरं शाही स्नान जे आहे ते दोन्ही ठिकाणी. आता एक बघा, पहिलं शाही स्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला एकाच दिवशी आहे 29 ऑगस्टला आणि दुसरं शाही स्नान जे आहे ते देखील एकाच दिवशी आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचं नियोजन करणं हे देखील एक मोठं आपल्यासमोर आव्हान आहे. आपल्याला माहित आहे 27 ऑगस्ट 2013 या दिवशी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी पर्वणी आल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती. 50-60 लाख लोक या ठिकाणी जमले होते आणि त्यामुळे आपल्याला माहित आहे याच ठिकाणी आपल्या सरदार चौकामध्ये चेंगराचेंगरी झाली होती आणि 29 भाविकांचा मृत्यू झाला होता. अलीकडेच अलाहाबादला सुद्धा एक चेंगराचेंगरी झाली. आता नुकता जो डिसेंबर जानेवारीमध्ये जे कुंभमेळा झाला होता प्रत्यक्ष मेळा क्षेत्रामध्ये तो झाला नाही, तर तो रेल्वे स्टेशनवरती झाला.
म्हणजे शेवटी कुठल्या ठिकाणी ते डिझास्टर होऊ शकतं, घटना कुठल्याही ठिकाणी दुर्घटना घडू शकते हे विचारात घेऊन आपल्याला नियोजन करावं लागतं. आपण 91-92 पासून ते 2003 एवढा आराखडा आहे. त्यामधून वेगवेगळ्या सुविधा भाविकांसाठी आपण या ठिकाणी निर्माण करणार आहोत. विद्युत वितरण कंपनी जी आहे त्यांचा देखील जवळ 25 कोटीचा आराखडा आहे शहरचा, आणि ग्रामीणचा जवळजवळ 61 लाखाचा आराखडा आहे. आपले जिल्हा शल्य चिकित्सक आहे, सिव्हिल सर्जन ज्यांना म्हणतो, त्यांचा देखील जवळ 10 कोटीचा आराखडा आहे, ज्यामध्ये आरोग्यविषयक सुविधा, औषधांची उपलब्धता, अतिरिक्त खाटांची उपलब्धता इस्पितळांमध्ये करणे याचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसाठी आपण खास 3 कोटी, म्हणजे त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे रोगराई येऊ नये, महामारी होऊ नये, आणि दुर्दैवानं काही झालीच तर त्यातला तोंड देता यावं यासाठी वेगळ्या प्रकारची औषधं वगैरे खरेदी करण्यासाठी पण आपण 3 कोटीचा आराखडा केला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग जो आहे, डिव्हिजन आपले नॅशनल हायवे डिव्हिजन, त्यांचा 92 कोटीचा आराखडा होता. आता त्यापैकी तो कर्टेल झाला आहे. त्यातनं जे काही थोडंसं काम होईल, साधारण द्वारकेपासून ते आपला नाशिक रोडपर्यंतचा रस्ता, आता आपल्याला माहित आहे किती ताण आहे, तर तो रस्ता रुंदीकरणाचं काम त्यामध्ये होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, त्यासाठी 19 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. यावेळी सीसीटीव्हीचं कव्हरेज असेल, आणि कोणत्या गल्लीमध्ये कोणत्या ठिकाणावरून कसे भाविक जात आहेत, कुठं गर्दी जास्त झालेली आहे, कुठं ते गर्दीचं नियंत्रण करणं आवश्यक आहे, हे नियंत्रण कक्षामध्ये बसून पोलिसांना तसंच अन्य प्रशासकीय कार्यालय, RTO असतील, महानगरपालिका असतील, यांना देखील ते पाहता येऊ शकेल. तर त्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आहे. याच महिन्यामध्ये, या महिन्याच्या अखेरीला दिल्लीवरून नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अगदी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येणार आहेत, आमचं प्रशिक्षण घेणार आहेत, त्याचबरोबर आम्हाला काही सूचना देणार आहेत, आणि आपला आराखडा तो परिपूर्ण होईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्याव्यतिरिक्त माहिती कार्यालयासाठी आपण याची प्रसिद्धी देखील आपण मोठ्या प्रमाणावरती करणार आहोत. रेल्वेच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या सुधारणा करण्याचं प्रस्तावित आहे. प्लॅटफॉर्म वाढवणे, पलीकडच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला देखील लोकांना उतरता यावं. एकाच बाजूला आता जी गर्दी असते पश्चिमेकडच्या बाजूला, त्याची पूर्वेकडच्या बाजूला लोकांनी उतरावं यासाठी सुविधा निर्माण करण्यात येतील. वन विभागाची विशेषतः त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कामं सुरू होणार आहेत. पर्यटन विभागाचे आपण देश विदेशामध्ये याची पर्यटक येणार आहेत, तर त्यांना पब्लिसिटी मटेरियल पुरवणे, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणे यासाठी पर्यटन विभाग काम करेल. कॅन्टोन्मेंट बोर्डाला सुद्धा आपण 5 कोटी, आता ऑलरेडी आपण 1 कोटी दिलेले आहेत, 5 कोटी आपण देऊ. म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सुद्धा रस्त्यांची किंवा अन्य कामं होतील अशी आपण व्यवस्था केलेली आहे. राज्य पुरातत्व विभागामार्फत त्र्यंबकेश्वरला आपलं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जवळ 2 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सुधारणा करण्यात येतील. त्यासाठी आपण औरंगाबादला जे त्यांचं कार्यालय आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागासाठी म्हणून शिवाय वेगळे 2 कोटी आणि राज्य पुरातत्व विभागासाठी 2 कोटी, असे थोडक्यात असा एक मोठा 2378.78 कोटी, 379 कोटीचा आराखडा शासनानं मान्य केलेला हा आराखडा आहे. आणि त्यातल्या निधी यायला सुरुवात झालेला आहे. निधी अभावी कुठलेही काम थांबणार नाही. बऱ्याच लोक आम्हाला विचारतात, पत्रकार विचारतात. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या साक्षीनं आश्वस्त करू इच्छितो की निधीची उपलब्धता हा प्रॉब्लेम नाही. निधी उपलब्ध आहे. बरीचशी कामं आता सुरू झालेली आहेत, अन्य निधी आलेला आहे, आणि त्यामुळे ही कामं चांगल्या पद्धतीनं होतील असा मला विश्वास आहे. थोडक्यात हा झाला 2378 कोटीचा आपला आराखडा आहे. आणि आपली जी सगळी प्रशासकीय यंत्रणा आहे ती आम्ही या ठिकाणी आता सज्ज आहोत. आपणा सर्वांना विश्वासात घेतलं जातील, जनतेला विश्वासात घेतलं जाईल. त्याचबरोबर साधूंच्या महंत त्यांच्याबरोबर सुद्धा काही बैठका वगैरे घेतल्या जातील, आणि आम्ही याचं यशस्वीरित्या आयोजन करू असा मला विश्वास वाटतो. आपणा सर्वांचं सहकार्य त्यासाठी आवश्यक राहील, ते आपल्याला मिळेलच नक्की, यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. अन्य काही माननीय आयुक्त, विभागीय आयुक्त साहेब आलेले आहेत, ते देखील आपल्याला संबोधित करतील. कारण मी थोडक्यात आराखड्या संदर्भातच मी बोललेलो आहे, आणि आपण सर्वांनी शांतपणे माझ्या हे प्रेझेंटेशन संदर्भात मी जे काही बोललो ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद. नेमकं कुंभमेळ्याचं जे आहे, पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या कुंभमेळ्याचं नियोजन काय आहे आणि कशा पद्धतीनं त्याचं प्रशासकीय स्तरावर कामकाज सुरू आहे याच्याबद्दल
सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी, कारण ती जी आता आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्या समोर आम्ही सादर केलेली आहे. नेमकं प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न होतोय आणि जनतेच्या असलेल्या अपेक्षा याचं सर्वसामान्य समतोल साधून आणखी पुढच्या कालावधीमध्ये आणखी काय करता येणं शक्य आहे असं सर्वसाधारणपणे आमचा नेहमीच प्रयत्न असतो. या ठिकाणी जे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी केलं त्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्या ज्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं जे वैशिष्ट्य आहे किंवा जे वेगळेपण आहे किंवा जे चॅलेंजेस, म्हणजे वेगळेपणापेक्षा मी त्याला चॅलेंजेस म्हणेन, ते फार वेगळ्या स्वरूपाचे आहेत. हरिद्वारची जागा मी स्वतः पाहिलेली आहे. मसुरीला आम्ही प्रशिक्षणाला असताना त्या ठिकाणी त्यांचे घाट आणि त्यांचं जे भव्य असं विस्तृत हे बघितलेलं आहे. अलाहाबादची जागा मी बघितलेली आहे. अलाहाबादच्या जागेत सुद्धा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथे विस्तृत जागा उपलब्ध आहे. उज्जैनच्या संदर्भातही मी स्वतः बघितलेलं नाही, पण सांगण्यात आलेलं आहे की तिथेही मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. हा एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी शहराच्या मध्यभागी अशा प्रकारचं आयोजन केलं जातं आणि हे केवळ एका शहरात नसून त्र्यंबक सारख्या दुसऱ्या शहरात सुद्धा अशा 2 ठिकाणी त्याचं आयोजन केलं जातं. म्हणजे किंबहुना मी तर म्हणेल की इथं थोडंफार तरी जागा आहे, पण त्र्यंबकमध्ये याच्यापेक्षा आणखी वेगळं मोठं चॅलेंज आहे. कारण तिथं जर कुशावर्त जर सोडलं आणि मंदिराचा जो परिसर सोडला तर तिथं सुद्धा फार मोठं चॅलेंज आहे. तिथं जवळजवळ मागच्या पर्वणीच्या वेळेस 30 लाख लोक त्या ठिकाणी आले होते. म्हणजे आपण जर बघितलं तर शहराची एक कॅरिंग कॅपॅसिटी आपण म्हणतो, आज या शहराची सध्या कॅरिंग कॅपॅसिटी 17-18 लाख आहे आणि पर्वणीच्या दिवशी जसं आता आपल्याला सांगण्यात आलं 70 ते 80 लाख ते 1 कोटीपर्यंतची भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळं हे सर्व नियोजन करत असताना आपला सर्वांचा, कारण हे शेवटी आपलं सर्वांचं काम आहे, प्रशासन एक निमित्त मात्र आहे. म्हणजे मुळात ही आयोजन जे आहे हे नाशिक शहर करतंय, त्र्यंबक शहर करतंय, शहरातले नागरिक करतायत, त्र्यंबकमधले असतील किंवा नाशिकमधले असतील. त्यामुळे हे नागरिकांचं, जनतेचं आयोजन आहे. प्रशासनाची यामध्ये एक, ज्याला आपण समन्वयाची, कारण शेवटी बाहेरून येणारे साधू संत जे आहेत ते साधू संत या शहरामधली आपले ते अतिथी असणार आहे त्या कालावधीमध्ये, म्हणून आपण सर्व एक अतिथीच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी राहणार आहोत आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी जास्त येते. अलीकडं गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात बरीच चर्चा होते आणि म्हणून या ठिकाणी यावर्षी आपण एक प्रयत्न करायचं ठरवलं की सर्व नागरिकांच्या सहभागातनं हे ज्याला स्वच्छ पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं, नीटनेटका, ज्याला आपण ग्रीन कुंभ म्हणू, अशा पद्धतीचं आयोजन काय करता येईल का, असाही आमचा एक प्रयत्न आहे. कारण शेवटी नदीचं पावित्र्य आणि त्याची जी स्वच्छता आहे या मूलभूत गोष्टीचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे आणि म्हणूनच ही सर्वांची जबाबदारी, केवळ ती प्रशासकीय महानगरपालिकेची एकटीची जबाबदारी नाहीये किंवा पाटबंधारे खात्याची एकट्याची जबाबदारी नाही, ती सर्व या शहरातले, शहरावर प्रेम करणारे आपण सर्व नागरिक आहोत. आपल्या सर्वांची ती सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून या भावनेतूनच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सर्वांना काम करावं लागणार आहे. मागच्या कुंभमेळ्याचा जो अनुभव आहे तो विचारात घेता कामाची मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली आहे. आपल्यासमोर जे आता यावर्षी जे वेगळं काम आपण करतो आहे ते म्हणजे हे घाट जे आहेत, घाटाची लांबी वाढवायचं काम करतो आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी जास्त गर्दी न येता ती वेगवेगळ्या स्वरूपात जास्त त्याला डिस्पर्सल आपण म्हणतो त्या पद्धतीनं ते लोक एकाच ठिकाणी गर्दी न करता वेगवेगळ्या
घाटाचं आपण त्या ठिकाणी आयोजन करतोय. त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि ते परमानंट स्ट्रक्चर असल्यामुळं भाविकांना याच्या नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याचा फायदा होईल. या ठिकाणी आपल्या समोर आम्ही हे जे काही सादरीकरण केलेलं आहे त्याचा फक्त एक आपल्याला अंदाज येण्यासाठी आम्ही या ठिकाणी ते आपल्याला सांगितलेलं आहे की नेमकं काय जवळजवळ 2300 कोटी रुपयांचं कामं होत आहेत. आणि गेल्या 10-12 वर्षाचा जर आपण आराखडा जर घेतला तर मग त्या निमित्तानं, कारण शेवटी काही हे 2300 कोटीचे कामं म्हणजे संपूर्ण कामं आहेत अशातला भाग नाही. आज आपण जर उड्डाणपूल जर बघितला तर हा सुद्धा आपल्याला कुंभमेळ्याचा एक भाग म्हणून त्याच्याकडे बघता येईल. कारण हे जे काम झालेलं आहे याच्यामुळं हे जी द्वारकाच्या सर्कलमधलं जो हे आहे, कारण ही जी कामं आपण जे झालेली आहेत जवळजवळ ही गेल्या 4-5 वर्षांची कामं या निमित्तानं झालेली आहेत. तर त्या निमित्तानं शहराची जी एक मोबिलिटी आहे ती वाढलेली आहे. शहराचं जे कम्युनिकेशन सिस्टम आहे ती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणखी हे जे काही कामं आहेत ते होणार आहेत. परंतु मूळ जो आपला फोकस असणार आहे तो परभणीच्या कालावधीमध्ये येणारी जी भाविक आहेत त्या भाविकांची गैरसोय होऊ नये त्याच्यावर शहराच्या आणि एकूणच जिल्ह्याच्या, कारण आता त्र्यंबकचाही येतं या ठिकाणी, कारण कुंभमेळा म्हटल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा म्हटल्यानंतर हा 2 ठिकाणी होतो. म्हणजे त्र्यंबकची सुद्धा आपल्याला त्या दृष्टीनं काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजे हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर ते मूलभूत सुविधाचे जे कामं होत आहेत त्याचा मूळ उद्देशच एकूण भाविकांची गैरसोय होणार नाही. साधू संत जे येणार आहेत ज्यांच्या माध्यमातून हे सर्व होणार आहे त्यांची गैरसोय होणार नाहीये यांची प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण सर्व शहरवासियांचं, नागरिकांचं, आपल्या जिल्ह्यातील जेवढी, कारण शेवटी हा जिल्ह्याचा एक आपल्याला एक जे आयोजन आहे त्या पद्धतीनं त्याला बघावं लागणार आहे. पण आपल्या सर्वांचं यामध्ये आम्ही आपलं सहभाग आपल्याकडून अपेक्षित होतो. किंबहुना तो आम्हाला मिळणारच आहे याची आम्हाला खात्री आहे. या संदर्भात जर काही आपल्या संदर्भात काही चर्चा आपल्याला जर काही प्रश्न मुद्दे सुद्धा असतील तर निश्चितपणे आमचे जिल्हाधिकारी, आमचे मेळाधिकारी आहेत ते आपल्याला सांगतील. आमचे माझ्यानंतर पोलीस विभागांमार्फत जे काही गर्दीचं नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेचं नियोजन आहे त्याच्याबद्दल आमचे सहाय्यक आयुक्त डहाणे साहेब या ठिकाणी आहेत ते आपल्याला या ठिकाणी याच्यानंतर मार्गदर्शन करतील. धन्यवाद. व्याख्यानमालेतील सर्व उपस्थित मान्यवर, सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षानंतर नाशिकमध्ये आयोजित करतो. मुख्यतः सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करताना आपण पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे की सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये आयोजित करतो याचा अर्थ इतर जे 3 ठिकाणी जे कुंभमेळा आयोजित केला जातो त्याची आणि आपली पार्श्वभूमी कशी वेगळी आहे. एकंदरच साईट प्लॅनचा आपण विचार केला तर नाशिकमध्ये जी उपलब्ध जागा आहे ती जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलंच आहे. त्याच्या फक्त अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार याच्या फक्त 2% जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. घाटाची लांबी ही सुद्धा जवळपास 2 ते 5% या दरम्यानच नाशिकमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर साधुग्राम उभारण्यासाठी जी जागा आहे ती सुद्धा त्याच प्रमाणात त्याच पर्सेंटेजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. हा जागेचा जो कन्स्टेंट आहे आणि एकूणच टोपोग्राफी शहराची हे विचारात घेऊन आपल्याला नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन सर्वांना करावं लागतं. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचा आपण साईट प्लॅनचा विचार केला तर नाशिकमध्ये भर शहरामध्ये जुन्या वस्तीमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. त्यामुळं ही जी जागा आहे, येणारे रस्ते आहे, अतिशय अरुंद असे रस्ते आहे. बाकीच्या ठिकाणी आपण जर का आयोजन केलं, आम्ही अलाहाबादला स्टेट लेवल कमिटीमध्ये गेलो होतो, त्यासाठी त्या ठिकाणी स्पेशली शहराच्या बाहेर अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. तिथं एक वेगळं क्षेत्र असतं, त्या ठिकाणी वेगळा जिल्हाच उत्तर प्रदेश सरकारमार्फत तिथे उभारला जातो. तर त्या कुंभमेळ्याच्या जिल्ह्यासाठी वेगळे जिल्हाधिकारी, वेगळे प्रशासकीय यंत्रणा, प्रत्येक खात्याचं प्रत्येक सरकारी खात्याचं तिथे एक वेगळं कार्यालय स्थापन करण्यात येतं. त्यावेळेस आपल्याकडे तशी परिस्थिती नसते. उपलब्ध संसाधनामध्ये आपल्याला आपला कुंभमेळा आयोजित करावा लागतो. उपलब्ध अधिकारीच तो कुंभमेळा आयोजित करतात. त्यामुळं
आपल्याकडची परिस्थिती आणि अलाहाबादची परिस्थिती ही वेगळी आहे. फक्त सारखी परिस्थिती काय तर येणारे भाविक यांची संख्या याच्यामध्ये थोडंसं साम्य आहे. बाकी सर्व जो कुंभमेळा आहे ते 2 ते 5% संसाधनं आपल्या पंचवटी पोलीस स्टेशनचं इन्चार्ज म्हणून काम केलेलं आहे आणि कुंभमेळा जवळून प्लॅनिंग पासून मी हजर होतो आणि जे काय घडलेले ते अनुभवलेलं आहे. आपलं सगळं प्लॅनिंग वगैरे सगळं आपण करतो, सगळे सरकारी ब्रँच म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट सगळं होतं. परंतु आता नाशिक शहराची ही भौगोलिक परिस्थिती अशी आहे की आपण फक्त मुख्य रस्ते आपण कव्हर करतो. आता या गंगा घाटावर यायचं म्हटलं तरी ही एक बोळ आहे, तिथे एक बोळ, एवढे ठिकाणं 7-8 ठिकाणावर लोक येतात. ते कंट्रोल होत नाही किंवा ते प्रत्यक्ष झालेले नाही त्यावेळेला सुद्धा. ज्या गंगा घाटावरती येण्याचा आपण फक्त प्रमुख मार्ग विचार करतो, तिथे बॅरिकेटिंग करतो आणि इथं 5-50 रस्ते इथे येण्याकरता आहेत, तर त्याचा सुद्धा विचार यावेळेला व्हावा की ते बॅरिकेटिंग केलं जावं. आणि बॅरिकेटिंग जे केलं ते आपले मंडप कॉन्ट्रॅक्टरला आपण ऐन वेळेला देतो, तो बांबू बल्ल्याचं बॅरिकेटिंग ऐन वेळा करतो. आणि 1-2 परवड्याला तर असं की परवणीचे मॉब यायला लागला, नाशिककडून झुंडी यायला लागली आणि बॅरिकेटिंग सुद्धा तयार नव्हतं. त्यामुळे लोक अगदी रामकुंड सगळा हा घाट पूर्ण भरला आणि रात्री आम्हाला ते 12-1 पासून परत उलटे हाकलावे लागले बाहेर. म्हणजे हे जे आपण ते बॅरिकेटिंग करू आपण ते वेळेमध्ये आणि आदल्या जी संध्याकाळी 7-8 वाजताच तयार पाहिजे, सगळं स्टाफ सुद्धा तिथे लागला गेला पाहिजे, असं एक माझी नम्र सूचना आहे. कारण बॅरिकेटिंग हे मॉब जो पोलीस कर्मचारी तिथे लागलेला असतो, तो कुठलं तरी जळगाव धुळे कुठून तरी बाहेरून आलेला असतो, तो 3 कर्मचारी त्या एका बोळीकरता दिलेले असतात. 3 कर्मचारी समोरून तिकडनं त्या बांबूच्या बॅरिकेडला रेटा देणारे तिथं 50-100-200 लोक असतात. ते कुठले UP बिहार कुठले आलेले असतात. ते जर हिंदी समजत नाही, मराठी समजत नाही, कानडी समजत नाही, अशी परिस्थिती त्यांची असते. आणि ते पोलिसांना 2-3 पोलिसांनी कंट्रोल होत नाही आणि ते रेटारेटी ते बांबू कुठेतरी जातो, ती बल्ली कुठेतरी जाते आणि लोक तिथे घुसतात. तर मग असा प्रकार हजार चौकात जसा घडला तशा पद्धतीने प्रॉब्लेम स्टॅम्पेड वगैरे होण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे. हे छोटे छोटे जे बोळी आहेत रामकुंडा घाटाकडे येणारे जेवढ्या शाही मार्गाच्या अप्रोच होणारे जेवढे काही बारीक रस्ते जे आहेत तिथे माझं सूचना अशी राहील की आमचे पोलिसचे जे बॅरिकेड आहेत एक 4.5-5 फुटाचे असतात, तर ते डबल उंचीचे करावे, वेल्डिंग करावं, त्याला फॅब्रिकेशन आधीच करून ठेवलं. म्हणजे काय 10 फुटाची बोळ 8 फुटाची बोळ अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. पण तिथून घुसणारा मॉब जो एकदा घुसायला लागला की कोणाच कंट्रोल होत नाही आणि तो आमचा पोलीस कर्मचारी सरळ बाजूला निघून जातो. तो काय लाठी मारू शकत नाही, त्यावेळेला कोणाला काही करू शकत नाही. तो सरळ आता हातबल होऊन बघत बसतो किंवा रेटा देऊन जे हात दुखायला लागतात. आमच्या सगळ्यांचा असा अनुभव आहे गेल्या वेळेचा. असे जे बारीक पॉईंट आहेत तेवढे कव्हर व्हायला पाहिजे. बाकी नियोजन आपलं सगळं चांगलं आहे, चांगलं होत असतं. परंतु ऐन वेळेला हे प्रॉब्लेम होतात. हे गंगा घाटावरती आधी कोणी येऊच नाही अशी व्यवस्था करावी लागेल आणि गावातल्या लोकांची जी वाहनं आहेत ते आदल्या 1 दिवसापासूनच ते हलवले गेले पाहिजे. अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये वाहनं लोक लावून टाकतात. आमचं घर, आमची सोसायटी, आमची इथे लावणार वगैरे असा प्रॉब्लेम होतो. आणि येणारे जे पब्लिकला येणारे जे मार्ग आहेत ते आपले सरळ धोपट येतात आणि त्याला अडवायची काहीच व्यवस्था नसते. म्हणजे मी पण त्या प्लॅनिंगमध्ये होतो, पण त्यावेळेला ते विचार केला गेला नाही किंवा राहिला असेल आमचं त्यावेळेला. पाटील साहेब पण मला वाटतं विलास पाटील साहेब पण त्यावेळेला होते. त्या राम मंदिराजवळ जेव्हा लोकांना अडवावं लागलं मला, गंगा घाटावरती खूप मालेगाव स्टँडकडे जे एक बॅरिकेड असतं आपलं ते 3 वेळा तोडलं गेलं. मालेगाव स्टँडच्या तिथे हा जो उतारावरचा जो चौक आहे तो तिथून खाली मॉब इतका ताकदीने घुसतो आणि ते रामकुंडाकडे येणाऱ्या सगळ्या भाविकांची ओढा सगळा रामकुंडाकडे असतो. सगळं ओढा असल्यामुळे ते रेटारेटी करतात, तोडतात बॅरिकेड. तर ते मालेगाव स्टँड कंट्रोल होणं महत्वाचं आहे. सगळे अप्रोच रोड होणं कंट्रोल होणं महत्वाचं आहे. स्टीलचे बॅरिकेड थोडा खर्च जास्त झाला तरी चालेल, पण ते परमनंट अगदी अँगल लावून असे बॅरिकेड केले गेले पाहिजे. म्हणजे एक पोलीस कर्मचारी ती कंट्रोल करू शकेल. मग त्यावेळेला कुलूप लावा, नंतर ती काढून घ्या, इतर वेळेला मोकळं करता येईल. आणि येणारा जो मॉब असतो त्याला कुठेतरी कंट्रोल व्हायला आवश्यक आहे. ज्या वेळेला रामकुंडावरती मालेगाव स्टँडकडनं मॉब घुसला असा आम्हाला कॉल आला. मग मी तिकडे सरदार राम मंदिराकडे गेलो आणि तिथलं मॉब अडवला. पण अडवायची व्यवस्था माझ्याकडे नव्हती. परंतु त्या कार्यकर्त्यांनी तिथे एक स्टेज तयार केलं होतं आणि त्या स्टेजवरती मग मी शेवटी गेलो आणि मॉबला मी आवाहन करून एक 10-15 पोलीस माझ्याकडे काय आडवी लावली, थांबवलं, त्यांना खाली बसवलं आणि त्यांच्यावर त्यांना भजन म्हणायला लावलं. मी ते श्रीराम जयराम जय जयराम त्यांना भजन म्हणायला लावलं. जवळ अर्धा ते 1 तास सगळा मॉब असं समोर पूर्ण त्या आपल्या डिकले साहेबांच्या घरापर्यंत असा मॉब बसवला खाली आणि त्यांना अर्धा ते पाऊण तास तिथे मी थांबवलं आणि अडवलं. पण ऐन वेळेला ते हे कमी करू शकलो किंवा ते कार्यकर्ते मला ऐकणारे लोक तेव्हा त्यांनी अडवलं, थांबवलं, सगळं झालं.
पण ते जर परत मॉब इकडे खाली असं आणखीन काही ते स्टॅम्पड झालं तर रामकुंड पूर्ण भरलं होतं. मालेगाव स्टँडकडनं नंतर मग ते अडवले गेले, ते हाकलले गेले, नंतर मग क्लिअर झालं, मग पुन्हा तो मॉब सोडला गेला. तर जो मॉब येतो तो अडवण्याकरता झिगझॅग बॅरिकेटिंग करावं स्टीलचं, अशी एक माझी नम्र सूचना आहे की जिथे कंट्रोल आपोआपच कंट्रोल होणार. आला मॉब की तो थोडा नॅरो करून नंतर तो असा आडवा फिरून जसं मंदिरांमध्ये व्यवस्था केली जाते त्या पद्धतीने स्टीलचं बॅरिकेटिंग तसं करावं. भले ते फोल्डिंग असावं, वेळ आहे त्यावेळेला लावावं, नंतर बाजूला काढून ठेवता आलं पाहिजे, मूव्हेबल पाहिजे. ते केल्याशिवाय काहीच पर्याय नाही. तर आपण मॉब वाढू शकत नाही. पोलीस कर्मचारी हातबल असतात, रेटा इतका मोठा असतो की हाताने फिजिकली कोणीही कर्मचारी काम करू शकत नाही आणि खूप ताण आलेला असतो. एवढ्या 2-4 सूचना आहेत. बाकी आपण सर्व सक्षम आहात. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्या वतीने एक मनोगत 2 मिनिटं व्यक्त करतोय, कारण आपल्या मान्यवर जे आहेत ते सर्व सक्षम आहेत. त्यांचे बाहुबल जे आहे सगळ्या नागरिकांच्या सहभागाने, सक्रिय आणि सहकार्याने दोन्हीशी आपलं कार्य, घरचं कार्य, ज्याप्रमाणे आपलं विवाह कार्य वगैरे एखादं मंगलकार्य घरचं असतं आणि आपण त्यात तन्मन धनाने सर्व आप्तसख्य झटून आपला शान कशी राहील पाहतो. ही नाशिकची शान जी आहे ती आपल्या संपूर्ण भारतवासियांना, परदेशवासियांना लौकिकाने उत्तमरित्या त्याचा आदर्श कसा असावं आणि कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये त्यांचं यशस्वी नियोजन कसं करावं यासाठी आपण सहकार्य करण्याची आवश्यकता असते. माझं नाव रवींद्र प्रभाकर देव, मी गुरुजी आहे, शिवाय गुलालवाडी आमच्याचा एक स्वयंसेवक आहे आणि गेल्या माझं वय आता 62 वर्षाचं आहे. मी 4 संवस्थ सक्रिय सहभाग, माझ्याकडे सर्टिफिकेट पण कलेक्टरची सगळ्यांचे, आणि योगायोगाने माझे जे शास्त्रीय जोशी म्हणून ते मागच्या संवस्थामध्ये आपल्या मामलेदारच्या रँकच्या असल्यामध्ये समिती आत्मेळा प्रमुख होते. ते माझं व्यवस्थित ज्या नियोजनामधल्या ज्या माझ्या 2-4 सूचना आहेत त्या मी करणार आहे. तर आपण तर योग्य नियोजन करत आहातच, परंतु या याच्यामध्ये पाहताना आपण सिंहस्थामध्ये गंगा स्नानाचं महत्त्व, जे मी धार्मिक पूजा गुरुजी पण आहे, तर त्या दृष्टीने लोकांमध्ये, नाशिकच्या लोकांनी कमीत कमी या याच्यामध्ये सगळ्यात आपल्या आलेल्या पाहुण्यांना प्राधान्य देऊन आपलं जे निवासस्थान आहे तिथे आपण घर बसल्या त्याच्यामध्ये आपण या सिंहस्थाचा आनंद, आपण तशी व्यवस्था सध्याच्या दूरदर्शनच्या किंवा आपल्या टेलिकम्युनिकेशन युगामध्ये सहज शक्य आहे. तर आपण त्या लोकांना जर आवाहन करून त्यांचं जर मन एकस्थिर केलं की आपल्याला पहिले आलेल्या पाहुण्याला प्राधान्य द्यायचं, तर आपल्या गावची जर लोकसंख्या विचारात घेतली, एवढे जर लोक आपल्या घराबाहेर त्या दिवशी पडले नाही आणि घर बसल्यास जर आपण मिरवणुकीकडे पाहतो तर त्याने कार्यक्रम केला तर त्यांना आपण सक्षमपणे ती एवढी गर्दी आपली कमी होऊ शकते. दुसरं येणारा लोंढा असतो ती गंगेचं जल फक्त साधू लोकांसाठी. रामकुंडावर स्नान झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये असं असतं आपण तिथे जाऊन स्नान करावं, परंतु गंगेचं पाणी वाहत असतं. पुण्य हे गंगेच्या स्नानाने कुठे जर घेतलं तर तीर्थ जर पवित्र ठेवलं, शेवटपर्यंत वाहतं पाणी ठेवलं, तर आपण नियोजन करताना त्या भागामध्ये जशी आपल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची त्या भागात विसर्जन होतं त्याप्रमाणे आपल्या जो घाट आपण याच्यात नवीन डेव्हलप करणार आहे त्या याच्यामध्ये त्या कुंडांमध्ये कम्प्लीट असं एक बॅरेकिंग करून, जेणेकरून रामकुंडावर येणाऱ्यांची जी गर्दी असते भाविकांची ती कमी होऊन तिथेच ते स्नान करतील आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्या महिलांना कपडे बदलण्याची व्यवस्था, तिथे असलेली स्वच्छतागृहाची व्यवस्था त्या भागामधली, ही जे आपण एक सेक्शन ठरवून घेतले की जसं मणीच्या गडावर जाताना आपण त्या गडावरच्या तिथे पण नियोजन मी पाहिलेलं आहे की गडावरची गर्दी किती लाखात जरी असली तर ते टप्प्याटप्प्यामध्ये नियोजन करून लोक सोडतात आणि ते गेल्यानंतर पुढचा लोंढा सोडतात. या ज्याप्रमाणे त्यांनी पायऱ्या बांधून ठेवले नाही, नियोजन आपल्याला एक छोट्या स्वरूपात दाखवले. तसंच आपल्या प्रत्येक विभागामध्ये गंगे समजा इथून एवढा एक कुंडाचा भाग आहे त्याची कपॅसिटी आपण एक कॅल्क्युलेट करायची, एका वेळेला स्नान इथे किती लोक करू शकतील आणि त्याप्रमाणे आपल्याला आपण निर्माण केलं. या लोकांमध्ये बॅरेट नकली, ज्या लोकांनी इथे स्नान घरातून जाण्याचा मार्ग इथूनच ठेवायचा, म्हणजे ते टप्प्याटप्प्यात जे 15-20 टप्पे तयार केले तर येणाऱ्यांचा लोंढा आणि अजूनपर्यंत आपल्याकडे जे आता दूरदर्शन वगैरे आहे त्यामुळे त्याच्यात जो धार्मिकदृष्ट्या की गंगेचं स्नान हे साधूचं ते जे स्नान केलेलं पाणी असतं ते महत्वाचं असेल, ते पाणी तोपर्यंत वाहत खाली गेलं असतं 1 किलोमीटरपर्यंत. तर तुम्हाला त्याचा जर लाभ घ्यायचा असेल, नंतर येणाऱ्या पुढच्या पाणी सारखं असतं त्या पवित्र अशा जलाचं सिंचन करायचं असेल तर तुम्ही जर खाली टप्प्याटप्प्याचं स्नान केलं मग त्याचं भाग्य जास्त लाभेल त्या पाण्याचं. किंवा आपलं येणाऱ्याचं महत्व काय असतं, सिंहस्थ्या त्या लोकांच्या पाण्यात आपण स्नान करावं. तर त्या याच्यात जर अजूनपासून भूमिका पत्रकारांनी, आपल्या माध्यमांनी, दूरचित्रवाणीच्या माध्यमांमधनं किंवा आमच्यासारखे जे 4 सिंहस्थ वाहिनीशिवाय धार्मिक याच्यात माझ्याकडे पुष्कळसा असा घटनांचा किंवा याचा संग्रह आहे, त्या याच्यात जर फायदा घेतला तर आपल्या जी प्रसिद्धी अधिकारी कार्यालय आमच्यासारख्यांची मदत घेतली, आम्ही त्यांना येऊन करून लोकांमध्ये काय पोचवायला पाहिजे याचा संदेश व्हा, जेणेकरून आपल्याला आपल्या मनातल्या पवित्र भूमिका, मेन उद्देश त्याचा काय आहे की आपल्या मनातलं जे विचार असतील शुद्ध या जलाच्या याच्याने आपल्याला मिळावेत. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्व हे असून दर्शनांचं पाप जातं. तर सिंहस्थ म्हणजे हा सिंहस्थाचा जो मुहूर्त मेन जे अमावस्येचं स्नान असतं
सगळ्यात मेन असतं. तर त्या मेन स्थानाची जर आपण ही काळजी घेतली आणि संपूर्णपणे इतर जे त्यावेळेला व्यवसाय करणारे लोक आहेत, स्थानिक पाणी विकणारे, वडेपाव विकणारे, त्यांची अतिक्रमण गर्दी ज्या याच्यात प्रत्येकाची घराबाहेर तो करतो, त्याच्यामुळे अस्वच्छता होती, लोकांना धड मार्गदर्शन होत नाही. पाणी पिण्याची व्यवस्था असते तिथं आपण शासनातर्फे जे टँकर केले आणि त्या भागात सेक्शनमध्येच पाणी पिण्याची व्यवस्था ठेवली आणि त्याला कार्यकर्ते जे आपले सामाजिक याच्यात काम करणारे लायन्स क्लब आहे, इतर क्लब आहे, त्यांना एक जबाबदारी दिली, पाण्याची जबाबदारी. पाणी देणं सगळ्यात पुण्याचं काम आहे आलेली यात्रा करून पानसंस्थांना. तर त्याप्रमाणे त्यांची शौचालयाची व्यवस्था आणि त्यांच्या स्नान केल्यानंतर महिलांना, कारण यात्रा म्हटली म्हणजे हौशे गौशे नवशे सगळे जरा काय पोलीस लोक जरी किती सहकार्य दिले त्यातले चोरी करणारे म्हणा किंवा काही दुसऱ्या विकृती यांनी पाहणारे याच्यावर आपल्याला आजकालच्या दिवसामध्ये त्याचं आपल्याला एक बाब लक्षात ठेवणार की स्त्रियांची कपडे बदलण्याची व्यवस्था. मी रोज रामकुंडावर असतो, अनेक महिला उड्यावर कपडे बदलतात, आपल्याला पाहायला लाज वाटते, पण त्यांचा काही इलाज नसतो मार्गदर्शन करणारे. तर हे कपडे बदलण्यासाठी एक पेंडॉल असं मंडप टाकून महिलांना फक्त कपडे बदलण्याची व्यवस्था जी असेल त्याप्रमाणे व्यवस्था केली. तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय आणि मी 4 समवस्थ पाहिलेले, पण त्यातले हे पण पाहिले आणि मी एका बँकेत वरिष्ठ पदाधिकारी म्हणून काम केले. ऍडमिनिस्ट्रेशनची माझी सवय, मी टाळ्या जरी वाजले माझ्या भाषणामध्ये माझ्या सूचना आहेत, योग्य ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक मान्यवर त्यातले आहेत, माझं सगळं सहकार लागलं निश्चितपणे करेल. आणि अशीच गंगा ही माझी अजून एक कळकळीची गंगेला विनंती, या निधीमध्ये आपलं रामकुंड जे की रोज मी तिथे उभा असतो, अनेक लोक आपल्या गंगेविषयी किंवा आपल्या प्रशासनाविषयी अत्यंत काही न करताना मनात नसताना सुद्धा स्पर्श करायला घाबरतात पाण्याला. हायकोर्टांचं आपल्याला सांगतात हे जे आपल्याला निधी आलेला आहे त्या निधीचा वापर आपल्या रामकुंडाचा कमीत कमी 2 कुंडाचा भाग आहे इथे डायरेक्ट एक पाईपलाईन टाकून डायरेक्ट गंगा पुरणे काही स्वच्छ कायम स्विमिंग टँक सारखा आपण पाणी पुरून स्वच्छ पिऊ शकतो. तर कायमस्वरूपी या गंगेचा आपण आशीर्वाद घेतला शिवमस्ताच्या निमित्ताने. हे 2 कुंड आपलं समोरचं गांधी तलाव तिथींमध्ये आपल्याला येणाऱ्या भाविकांना स्नान करून मार्जन करता येईल इतपत जरी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न या निधीमधनं आपला आलेला 2400 कोटीचा निधी आहे त्याचं कमीत कमी गंगामाईच्या याच्यात एक सार्थक होईल आणि ते गंगामाईचं पात्र जे आहे स्वच्छ दिसावं, आल्याला बसावं वाटतं, मुलांना वाटावं स्नान करावं. एवढी जरी केली या प्रशासनाने तरी मी गंगामाईचा आपल्याला आशीर्वाद लाभत. मी माझं भाषण ऐकून घेतलं, काही सहकार्याने आहेत, तर सगळ्या लोकांनी जनतेने आपला मानाचा तुरा आहे त्यांच्या सहकार्याने आपण सगळ्या देशामध्ये नाही परदेशामध्ये सुद्धा कौरवाचं करणार आहे अशी निश्चितपणे खात्री बाळगा. कारण यत्र धर्म तत्र जया, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील द्यायचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. आपल्या भगवंताची गंगामाई उभी आहे, आपलं पाप धुणारी उभी आहे, त्यामुळे आपण सर्व तिच्याच कृपेने मोठे झालेलो आहे. या गंगेचं महात्म्य आपण सिंहोत्सवाने सगळ्या जगामध्ये नेऊया असं मी प्रार्थना करून माझे 2 विचार संपवतो. धन्यवाद. महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता उत्तमराव पवार हे आपल्याशी संवाद साधतील. सन्माननीय व्यासपीठ, सर्व सन्माननीय बंधू भगिनी व या वसंत व्याख्यानमालेचे सर्व आयोजक, आता जो येत्या जुलै-ऑगस्टमध्ये जो होऊ घातलेला कुंभमेळा आहे त्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने एक विशेष आराखडा तयार केलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्या मान्यवरांनी सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे, पण मी फक्त आलेल्या प्रश्नासंदर्भात काही माहिती देऊ इच्छितो. तर पंचवटी भागासाठी आपला दिंडोरी रोडला 72 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र आहे. आपल्याला आठवत असेल का गेल्या 3 कुंभमेळ्यापासून दर 12 वर्षांनी पंचवटी विभागासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्याची कॅपॅसिटी क्षमता वाढवण्याचं प्रत्येक वेळेस आपण प्रयोजन केलेलं आहे आणि त्यानुसार ह्या सिंहस्थासाठी सुद्धा आपण पंचवटीमध्ये निलगिरी बाग जो औरंगाबाद रोडला आहे तिथे आपण 50 दशलक्ष लिटर क्षमतेचं म्हणजे आत्ता जे आहे 72 त्यात ॲड होणार आहे 50 असं आपलं 122 दशलक्ष लिटर क्षमतेचं पंचवटीसाठीचं जलशुद्धीकरण केंद्र आपण तिथे निर्माण करणार आहे. ह्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्राम हा जो 3 लाख साधूंच्या राहण्याची व्यवस्था असलेला जो साधुग्राम आहे जिथे आपण 24 तास 2 महिन्यासाठी पाणी पुरवठा करणार आहे त्याच्यासाठी उपयोगात येणारच आहे. त्याचबरोबर पुढच्या 12 वर्षात जी पंचवटीमध्ये जी लोकसंख्या वाढणार आहे त्या लोकसंख्येसाठी लागणारा पाणी पुरवठाही विचारात घेऊन हे काम केलेलं आहे आणि यासाठी आपण परमनंट
नेचरचं काम आहे, भांडवली काम आहे आणि ती व्यवस्था यावेळेस आपण केलेली आहे. मागच्या सिंहस्थामध्ये जो साधुग्राम आपण विकसित केला होता, जो जवळपास 1.25 लाख साधूंसाठी जी व्यवस्था केली होती, त्यानुसार आता 3 लाख साधूंची राहण्याची व्यवस्था, त्यांना 24 तास पाणी 24/7 प्लस मलनिस्सारण व्यवस्था, जिथे आपलं जवळच मल शुद्धीकरण केंद्र आहे, तेथे पूर्ण सांडपाणी ट्रीटमेंट होईल अशी व्यवस्था यावेळेसही केलेली. मागच्या वेळेस आठवत असेल तर 2 महिने साधुग्राममध्ये जी सुविधा दिली होती ती इतर 4 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या तुलनेत जी सॅनिटेशनच्या संदर्भात जी सुविधा दिली होती ती साधू महंतांनी खूप गौरवलेली होती आणि ती व्यवस्था फक्त नाशिकमध्येच उपलब्ध होते असे त्यांचे गौरव उद्गार होते आणि त्याच तोडीची आणि त्याच पद्धतीने ह्यावेळेसही साधू महंतांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि नाशिक शहरामधले जे काही मुख्य रस्ते आहेत ते जवळपास 100 किलोमीटरचे काही रस्ते 2 पदरी करणार, काही 4 पदरी, काही 6 पदरी, असं जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तोही आपल्या पुढच्या 12 वर्षाच्या वाढणाऱ्या शहराच्या वाहतुकीसाठी उपयोगात पडेल आणि ह्या 2 महिने ते 4 महिने जी मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे त्यासाठी उपयोगात पडेल असा दुहेरी विचार केलेला आहे. आणि जेणेकरून आता तुम्ही बघितलं असेल 2003 मध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा झाला त्यावेळी जे रिंग रोड झाले, कोशिरे मळ्याच्या भागात असेल किंवा जत्रा हॉटेल असेल किंवा नवीन पूल झाले, हा होळकर पूल 4 पदरी केला 2002 मध्ये आपण मागच्या सिंहस्थात. पूर्वी त्याचा खूप समस्या असायची, पुलावर ट्रॅफिक जाम असायची आणि नवीन इंद्रप्रस्थ पूल आणि पुढे आपले 2 ते 4 पूल झाले, लक्ष्मीनारायण मंदिराजवळ पूल झालेला आहे. हे जे ट्रॅफिकचं नियोजन आहे ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने आणि भविष्यातील वाहतूक असा दुहेरी विचार करून ह्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. आणि आपण प्रश्नात विचारल्याप्रमाणे जलकुंभ आपण पंचवटीमध्ये साधुग्रामसाठी 2 जलकुंभ बांधतो आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 8 जलकुंभ बांधणार आहे आणि सध्या वेगवेगळ्या भागात मनपा निधीतून 8 जलकुंभाचे कामं चालू आहे. असे 16 जलकुंभ आपल्याला उपलब्ध होतील आणि आपल्याला कुंभमेळ्याच्या दरम्यान पिण्याच्या पाण्याची शहरवासियांना आणि आलेल्या भाविकांना पुरेसं पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था केलेली आहे. आणि सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि मार्चपर्यंत आमचा उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते काम पूर्ण करू याची मी ग्वाही देतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आयोजकांनी, त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. तर माझ्या मते अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या कळतील. त्याचबरोबर आजचा युवक हा इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जोडला गेलेला आहे. जर कधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एखादी अशी यंत्रणा छोटीशी ऍक्टिव्हेट झाली की तुम्ही आम्हाला मेल करा किंवा व्हॉट्सअप असेल 50-50 जणांचे ग्रुप असतील, असं काहीतरी तुम्ही एक मेसेज टाकला की तो लगेच 400-500 लोकांपर्यंत पोहोचेल, त्या ग्रुपच्या मेंबरपर्यंत पोहोचेल. असं जर काही झालं तर मला वाटतं एक चांगलं होईल. आणि युवा कार्यकर्त्यांचा जास्तीत जास्त सहभाग कधी नोंदवून घेतला सिंहस्थ पर्वणीसाठी तर मला वाटतं एक चांगला हातभार सिंहस्थ पर्वणीसाठी लागेल. हे बोलून मी थांबतो. जय महाराष्ट्र. काही उपयुक्त अशा सूचना नागरिकांकडून आलेल्या आहेत. किंबहुना या ठिकाणी आपण जरी दिलेल्या असल्या तरी एरवी सुद्धा आमच्याकडं कार्यालयामध्ये येऊन नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात. वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे राजकीय पक्ष यांनी देखील सूचना या सर्व यापूर्वी केलेल्या आहेत आणि त्याचा आम्ही विचार केलेला आहे. सुरुवातीला मी सांगतो ज्या काही सूचना आल्या आणि त्यानंतर सूचनांच्या संदर्भामध्ये मी थोडंसं बोलतो. पहिली सूचना अशी आहे, सिंहस्थाचे वाहनतळ फार लांब ठेवतात, जवळ ठेवा.
किंवा सिटी बस सेवा, उदाहरणार्थ पाथर्डी फाटा ते छत्रपती शिवाजी स्टेडियम MG रोड किंवा गोल्फ क्लब मैदान, उड्डाणपुलावर दुचाकी वाहने सोडणे गरजेचे, उदाहरणार्थ अंबड MIDC ते सिन्नर फाटा, अशा स्वरूपाची सूचना आलेली आहे. एक मला सांगायचं आहे की पहिली गोष्ट, मागच्या वेळची जी दुर्घटना घडली त्यावेळी 50 लाख या शहरामध्ये लोक आले होते. ते 10-12 लाख लोकसंख्या या शहरामध्ये बाहेरून 50 लाख लोक येणे आणि त्याचं नियोजन करणं ही अतिशय म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे ते. आणि यावेळची तर अपेक्षा आहे, त्यासाठी शासनाने एक आयोग नेमला होता. आयोगानं आपल्याला सूचना केल्या आहे, तुम्ही 1 कोटी एवढे लोक येतील असं गृहीत धरून नियोजन करा. कमी आले तर ठीक आहे, पण 1 कोटी येतील म्हणून हा विचार केला तर आपले वाहनतळ फार शहरामध्ये आत आणणं कितपत शक्य आहे याचा आम्हाला विचार करणं आवश्यक आहे. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची आपण चर्चा वेगवेगळ्या लोकांशी केलेली आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे लोक जे आता येणार आहेत या महिना अखेर मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. यापूर्वी नाशिक शहरातले वाहनतळ आपल्याला माहीत असतील, आडगाव ट्रक टर्मिनस आहे त्या ठिकाणी पूर्वी होता, औरंगाबाद रोडला होता, दिंडोरी रोडला वेगळा होता, पेठ रोडला होता, त्याशिवाय त्र्यंबक रोड, गंगापूर रोड, विल्लोळी ट्रक टर्मिनस, त्याशिवाय सिडकोला आपलं संभाजीराजे क्रीडा संकुल, पंचवटी क्रीडा संकुल आणि बिटको कॉलेज आहे आपलं नाशिक रोडला. हे असे वाहनतळ यापूर्वी आपण केलेले आहे. ही क्षमता आता कमी पडू शकते, त्यामुळे आम्ही ती वाढवणार आणि त्याच्या बाहेर सुद्धा वाहनतळ आपण काही निर्माण करणार आहोत शहराच्या बाहेर. आणि ही जी सूचना आहे की तिथून मग सिटी बस ठेवायला पाहिजे. आपल्याला सांगायला मला हरकत नाही की मागच्या वेळी जवळजवळ 800 बसेस आपण या ठिकाणी तैनात केलेल्या होत्या. राज्याच्या निरनिराळ्या भागातून आपण ST बसेस मागवल्या होत्या. यावेळी जवळजवळ 2000 बसेस एवढे आपल्याला मागवावे लागतील असा आमचा अंदाज आहे आणि तेवढ्या त्या मागवल्या जातील आणि त्याचं नियोजन आपण पोलीस विभागांशी आणि यामधल्या एक्सपर्ट एजन्सी जसं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे त्यांच्याशी चर्चा करून आपण ठरवत आहोत. तर या सूचनेचा आम्ही जरूर विचार आमच्या पातळीवरती करत आहोत आणि त्याचं नियोजन त्याप्रमाणे केलं जाईल. आताच एक या ठिकाणी एका तरुण व्यक्ती कोणी आपण जे सूचना केलीत त्या लोकांचा सहभाग या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि लोकांचं देखील ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. ती प्रक्रिया यापूर्वी सुरू झालेली आहे. प्रत्येक इन्सिडेंट ज्याला म्हणतो, एखादी घटना असेल त्यामध्ये लोकांनी कसं वागलं पाहिजे, काय त्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, तर प्रथमोपचार कसे दिले गेले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही लोकांना तर आपण प्रसिद्धी माध्यमातून मार्फत देऊच, शिवाय आजकाल टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल. व्हॉट्सॲप आहेत, मल्टिपल मेसेजेस एकाच वेळी शेकडो मेसेजेस आपण एकाच वेळी आता देऊ शकतो. वेबसाईटचा आपण वापर करू शकतो. अतिशय चांगल्यात चांगली उत्तमोत्तम अशी वेबसाईट त्यातल्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून आपण वेबसाईट डिझाईन करणार आहोत आणि ज्यामध्ये नागरिकांच्यासाठी सुद्धा एक वेगळा कॉर्नर, एक कट्टा आपण निर्माण करणार आहोत या संकेतस्थळावरती की ज्यामध्ये तुम्हाला सूचना करता येतील. बऱ्याच वेळा असं असतं की आपण वर्षानुवर्ष शहरामध्ये राहतात, आम्ही कदाचित बाहेरून येतो, कदाचित आपल्या सूचना ह्या अतिशय मोजक्या आणि सूचक असू शकतात आणि ज्याचा आम्हाला प्रशासनाला फायदा होऊ शकतो. तर त्या आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू, नागरिकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या काही सूचना येतील त्याचा अतिशय ज्याला पॉझिटिव्ह पद्धतीनं, सकारात्मक पद्धतीनं आपण नक्कीच विचार करू आणि आपली सूचना आम्ही नक्कीच स्वीकारलेली आहे आणि त्या संदर्भात चांगल्या लोकांच्याकडून असे काही ट्रेनिंग मॉड्यूल्स असतात ते आपण तयार करतो. जसं अधिकाऱ्यांसाठी ट्रेनिंग वेगळ्या पद्धतीचं असेल, नागरिकांसाठी ट्रेनिंग वेगळ्या पद्धतीचे असेल, अशी वेगवेगळी ट्रेनिंग मॉड्यूल्स त्यातल्या तज्ज्ञ लोकांच्याकडून आपण करून ते आपण करू आणि सर्वांना प्रशिक्षित करणारच आहोत. तो आपला प्लॅनच आहे. दुसरी सूचना आहे, एक प्रश्न विचारलेला आहे खरं म्हणजे, नाशिककरांची स्नानाची व्यवस्था कोठे केली आहे असं एक श्री मुसळे म्हणून आहे, ते पंचवटीमधलेच आहेत, वय वर्ष 80 आहे त्याचं, त्यांनी सूचना केलेली आहेत. नाशिककरांसाठी अशी काही वेगळी अशी आपण हे केलेलं नाही. हा सगळा पॅच जो असेल, आपली ही गंगा नदी, दक्षिण गंगा आपण म्हणतो, आपली गोदावरी नदी, रामकुंडापासून ते अगदी खालपर्यंत आपण विस्तार आपण याचा करणार आहोत, घाट बांधणार आहोत. तर या सर्व याच्यामध्ये नाशिककरांसाठी देखील त्याच ठिकाणी व्यवस्था राहणार आहे. फक्त आपण साधूंच्या स्नानाची वेळ जी असेल त्यावेळी शक्यतो इतर भाविकांना त्यामध्ये सोडणार नाही, पण ते देखील लवकरात लवकर आपण आटोपणार आहोत. आपल्याला मागच्या कुंभमेळ्याच्या वेळी सुद्धा आम्ही अशा पद्धतीने नियोजन केलं होतं की साधारण 10:30-11 वाजेपर्यंत साधूंचं स्नान दुसऱ्या पर्वणीच्या वेळी देखील संपलं होतं.
तरी देखील गर्दी खूप वाढली होती. अर्थात अगोदरच्या रात्री थोडेफार काही लोकांना आपण स्नानाची परवानगी देऊ शकतो किंवा काय, हा देखील आपण विचार करू. पण सध्या नाशिककरांची स्नानाची व्यवस्था म्हणजे सगळी जी इतर लोकांना भाविकांना सोय आहे तीच नाशिककरांसाठी आहे, त्यासाठी वेगळी अशी काही कुठली सोय नाही. त्यानंतर काही सूचना आहेत. सर्व रस्ते रामकुंडाला जोडणारे, बहुतेक त्याच्या पुढे काही लिहिलं नाही, बहुतेक रुंद करावेत असं त्यांना म्हणायचं दिसतंय. देश परदेशातील लोकांना येण्याची सोय आणि पुन्हा चेंगराचेंगरी न होण्यासाठी साधू संतांनीही कोणतीही चूक होणार नाही त्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावे, साधू संतांना प्रशिक्षण द्यावे अशा स्वरूपाची एक सूचना यामध्ये दिसते. रस्त्यांच्या बाबतीत म्हणाल तर रस्ते रुंदीकरणासाठीची आपली ॲक्विजिशनची संपादनाची प्रक्रिया आपली सुरू आहे. पण ती संपादन जरी झालं नाही तरी आहे त्या व्यवस्थेमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांचं यावेळी नियोजन करू. मागच्या वेळच्या ज्या काही चुका झाल्या असतील, आता मंडलेश्वर काळे साहेब आले होते त्यावेळी मला आठवतं आम्ही दोघंही त्याच स्पॉटवरती होतो ज्या ठिकाणी ती घटना घडली आणि लोकांना थोपवण्यासाठी शेवटी आम्हाला म्हणजे काही भजन गाणी गाणे, लोकांना थांबवणे आणि लोकांना बसवून आपण ठेवलं नाही तर अजून कदाचित दुर्घटनेचं स्वरूप वाढू शकलं असतं. मागच्या वेळच्या चुकांमधून काही बोध घेऊन आपण याबाबत नक्कीच ॲक्शन घेऊ. साधू संतांना प्रशिक्षण देणे या असं म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की साधू संतांशी आम्ही संवाद साधू. त्यांच्या काही परंपरा असतील, काही 50 वर्षाच्या 100 वर्षापूर्वीपासूनच्या काही परंपरा असतील आणि आत्ता शहराची झालेली वाढ, लोकांच्या वाहनांची संख्या वाढ, येणारे भाविकांची वाढलेली संख्या ही विचारात घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन, भाविकांना विश्वासात घेऊन आणि कोणी कशा पद्धतीनं वागावं हे त्यांच्याच सल्ल्यानं त्यांच्यातनंच विश्वासात घेऊन आपण या संदर्भातले नक्कीच प्रश्न आपण सोडवू. प्रशिक्षण असं त्याला म्हणता येणार नाही, त्यांच्याशी संवाद असं म्हणेन मी, तो संवाद आपण नक्कीच त्या ठिकाणी साधू. बसचे इतर स्टँड गोदा घाटापासून किती दूर असतील आणि भाविकांना किती पायी चालावे लागेल. तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे किमान 20 वाहनतळ आमच्या शहराच्या हद्दीबाहेर आपण ते उभा करण्याचा प्लॅन आहे. तिथून एसटी मधून लोकांना आत आणणे आणि थोडंफार चालावं लागेल. शेवटी आपण इतके 12 वर्षानंतर भरणारा कुंभमेळा आहे. हा मागच्या वेळेचा कुंभमेळा तर सहस्त्रकातला पहिला कुंभमेळा होता, नवीन सहस्त्रकातला, आणि त्यामुळे एवढी गर्दी झालेली होती. तर लोकांना भाविकांना चालावं लागेल आणि साधारणपणे असं असेल की 3 ते 4 किलोमीटर सुद्धा काही ठिकाणाहून चालावं लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही पीक पिरियडमध्ये. अन्य वेळी पीक पिरियड नसेल, पर्वणीचा दिवस नसेल, त्यावेळी आपण ते त्यांना जवळच जास्तीत जास्त जवळ नदीपात्राच्या जवळ, गंगेच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करू. अजून एक विचारणा अशी करण्यात आलेली आहे की साधूग्रामसाठी साधू संत महंतांनी मागणी केलेल्या जमिनीच्या संदर्भात काय कार्यवाही केली आणि किती एकर जमीन अधिग्रहित झाली, असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. साधूग्रामसाठी साधारणपणे 350 एकर आपल्याला जमीन आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे, निश्चित केलेली आहे. 54 एकर जागा महापालिकेच्या यापूर्वीच ताब्यात आहे. अन्य जवळजवळ 67 एकर जमिनीवरचं आपण आरक्षण शासनाने त्या ठिकाणी टाकलेलं आहे. अन्य जमीन जी आहे जरी उपलब्ध नाही झाली तरी देखील आम्ही त्यावेळी अधिग्रहण करू शकतो. मगाशी मी जसं सांगितलं तसं 98 कोटी रुपये आपण ठेवलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती. तात्पुरत्या स्थळावरती उपलब्ध असलेली मंगल कार्यालय, त्याचबरोबर अन्य काही जागा आपण तात्पुरत्या स्वरूपात आपण अधिग्रहण करू. अधिग्रहण म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेऊ आणि त्याचं भाडं नागरिकांना देऊ आणि त्याच्यातून ही जमीन जेवढी 350 एकर आमचा असा अंदाज आहे, एवढी जमीन आपल्याला लागेल साधूग्राम उभारणीसाठी, तर तेवढी जमीन आपण अधिग्रहणाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून घेऊ. रामकुंडाच्या वरील बाजूस 100 ते 100 फुटावर रामवाडी पुलाखालून गटार काहीतरी डायरेक्ट गंगेला मिळतो, अशा अनेक गटारींचे पाणी मिळते, ते थांबवावे अशी एक सूचना आहे. गोदावरी नदीचं पात्र किंवा पाणी शुद्धीकरण करण्यासंदर्भातले मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न महापालिकेच्या पातळीवरती सुरू आहेत. या संदर्भात काही नागरिकांनी याचिका देखील दाखल केलेली आहेत आणि त्या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान ज्या काही सूचना आम्हाला करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आपण महापालिकेच्या स्तरावरती कारवाई आहे. सविस्तर ॲक्च्युली तांत्रिकदृष्ट्या महापालिकेचे अधिकारी सांगू शकतील, पण ही सूचना विचारात घेण्यात आलेली आहे आणि त्यावरची कार्यवाही सुरू आहे आणि जास्तीत जास्त प्रदूषण राहणार नाही अशा पद्धतीनं आपण त्यावेळी व्यवस्था ठेवू.
कुंभमेळा आपला पावसाळ्यात आल्यामुळे जसं चॅलेंज आहे तसं त्याचा थोडासा फायदा देखील आहे. पाण्याचा प्रवाह अखंडित राहील, त्यावेळी तरी निदान असं पाणी अशुद्ध असं राहणार नाही ही आपण दक्षता घेऊ. पाणी चांगलं राहील, योग्य राहील, त्याबाबतचं नियोजन करू. पण नेहमीसाठी सुद्धा आपली गोदावरी शुद्ध राहील आणि हे जे गटार किंवा पाणी जे अशुद्ध मिळतं गोदावरीला त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी STP तयार करणे, ट्रीटमेंट प्लॅन्ट्स तयार करण्याचं काम महापालिकेच्या स्तरावरती सुरू आहे. त्याबाबतचे महापालिकेचे अधिकारी जास्त सांगू शकतील. तर या सगळ्या सूचना ज्या आपण केलेल्या आहेत, या सूचना आम्हाला नागरिकांनी आणि अन्य संघटनांनी अशा अनेक सूचना आम्हाला केलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा करू शकता की हा असा नाही की हा आता एक अंतिम दिवस आहे आणि आता सूचना करायचं संपलं असं नाही. आपण करू शकता. कुंभमेळ्याचं कक्ष उभारणीचं काम आता सुरू आहे आणि ते लवकरात लवकर 1.5-2 महिन्यात कक्ष तयार होईल. त्या ठिकाणी लोक येऊन तुमच्या सूचना लेखी स्वरूपात देऊ शकता. संकेतस्थळ निर्माण झाल्यानंतर, वेबसाईट दिल्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे जो नागरिकांसाठी अवेलेबल असलेला कॉर्नर, त्या ठिकाणी तुमच्या सूचना देऊ शकता. आम्ही केलेल्या कार्यवरती फीडबॅक देऊ शकता. अशा अनेक आपण यावेळी नाविन्यपूर्ण काही गोष्टी नक्की करणार आहोत. त्यामुळं मला असं वाटतं की नियोजन योग्य पद्धतीने राहील आणि त्यामध्ये सर्वांच्या सूचनेचा आणि विशेष करून नागरिकांच्या सूचनेचा प्राधान्याने विचार केला जाईल. एवढंच मी आपल्याला आश्वासित या ठिकाणी करू इच्छितो. धन्यवाद. या ठिकाणी आत्ताच एक सूचना आली की वेगवेगळ्या भाषेमध्ये देखील नागरिकांना मार्गदर्शन मिळेल अशा दृष्टीने सूचना लावण्यात याव्या. आत्ताच कलेक्टर साहेबांनी सांगितलं की या व्यतिरिक्त सिंहस्थ कुंभमेळा कक्ष सुरू होईल त्या ठिकाणी देखील आपण आपल्या वेळोवेळी सूचना पाठवू शकाल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या पूर्वतयारीच्या दृष्टीनं आज हा परिसंवाद आयोजित केलेला होता. कालच भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये जाऊन गंगा मातेचं दर्शन घेतलं आणि गंगा स्वच्छ करण्याचा संकल्प त्या ठिकाणी सोडला. आपण सर्वजण याच्यामध्ये प्रशासन आलं, लोकप्रतिनिधी आले आणि नागरिक देखील आले. आपण गोदावरी जिथून उगम पावते तिथपासून ते गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण संकल्प जर केला आणि त्या दृष्टीने तो केलेला संकल्प जर अंमलात आणला तर मला वाटतं आपली गोदावरी जी स्वच्छ असावी हे जे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकेल असं मला वाटतं. कारण केवळ महापालिका, त्यांचे अधिकारी यांनी काही योजना राबवली तर ते काम होऊ शकत नाही. नागरिकांचा, भाविकांचा देखील त्यामध्ये सहभागी असणं आवश्यक आहे. अनेक वेळेला आपण इथे नेहमी बघतो की जे विधी करण्यासाठी वेगवेगळ्या भागातनं नागरिक येत असतात. महापालिका किंवा अधिकारी, लोकप्रतिनिधी आपण कायम आवाहन करत असतो की नदीपात्रामध्ये आपण निर्माल्य जे काय आहे ते टाकू नये. वेगळं निर्माल्य टाकण्यासाठी व्यवस्था केलेली असते किंवा जे काही आपण पिंडदान वगैरे करण्यासाठी जे काही भात वगैरे बनवत असतो तो त्याच्यामध्ये नदीमध्ये टाकू नये. छोट्या छोट्या गोष्टी असतात. काही लोक ऐकतात, बरेचसे लोक ऐकत नाही. तर नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा जर त्रिवेणी संगम झाला तर मला वाटतं आपला कुंभमेळा हा यशस्वीपणे तर पार पाडणार आहोतच, परंतु त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या 12 वर्षांच्या कुंभमेळ्यानंतर देखील आपलं नाशिक अतिशय स्वच्छ, सुंदर, हरित असं राहील असं मला वाटतं. त्याचबरोबर या ठिकाणी जो काही निधी खर्च होणार आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने, त्या परवान्यांच्या निमित्ताने किंवा वर्षभराच्या काळामध्ये वेगवेगळे भाविक या ठिकाणी येतात सगळ्या जगभरातून, भारतातून. परंतु पुढची 11 वर्ष त्याचा जो काही लाभ असतो तो लाभ आपल्या नाशिककर नागरिकांनाच होत असतो आणि त्यामुळे नागरिकांची अपेक्षा असते की शासनाचा म्हणजे पर्यायाने आमचा, नागरिकांचा कर रूपाने जो काही पैसा या कामांवर खर्च होणार आहे तर ते कामं अत्यंत दर्जेदार, टिकाऊ आणि उत्कृष्ट असे व्हावेत
आणि त्याचा लाभ पुढच्या 11 वर्ष आमच्या नागरिकांना व्हावा अशी देखील नागरिकांची अपेक्षा असते. आणि अशा दृष्टीने काम करण्यासाठी आपल्यामध्ये महसूल आयुक्त म्हणून एकनाथ ढवले साहेब, जिल्हाधिकारी म्हणून आपले विलास पाटील साहेब आणि महापालिकेचे आयुक्त आणि त्यांचे सहकारी हे निश्चितपणे कटिबद्ध आहेत असं मला वाटतं. त्याचबरोबर हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष पर्वणी अतिशय सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेवर जबाबदारी असते, ती कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची आणि हा कुंभमेळा व्यवस्थित पार पाडण्याची. ते देखील पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल आणि त्यांचे सहकारी कटिबद्ध आहेत. आणि या कुंभमेळा ज्यांच्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत असतो ते साधू महंत, महामंडलेश्वर ही सगळी जी मंडळी आहेत ज्यांचं आपण अत्यंत श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आपण आसुसलेलो असतो, ते देखील हा कुंभमेळा या सर्व पर्वण्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आपल्याला सहकार्य करतील, मदत करतील आणि त्यांच्या आशीर्वादाने हा कुंभमेळा निश्चितपणे पार पडेल असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वजण या ठिकाणी या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात याबद्दल साहेब मी आपले मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आपण सर्व नागरिक या परिसंवादात सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार. सर्वात अधिक आभार आपल्या वरुण राजाचे. आज अतिशय वातावरण, आपण जेव्हा कार्यक्रम सुरू केला त्यावेळेला पाऊस पडतो की काय असं वाटत होतं. पावसाने आज कृपा केलेली कुंभमेळ्याच्या काळात देखील अशी वरुण राजाची आपल्यावर कृपा राहणार आहे आणि हा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडणार आहे. ढवले साहेब, मी तुम्हाला अजून एक या ठिकाणी विनंती करतो की पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कुंभमेळा सुरू होणार आहे. त्यामुळे आत्ता आपण जो काही आढावा घेतला, पुढच्या वर्षी आपण व्याख्यानमालेत असाच एक परिसंवाद आयोजित करूया आणि जी काही कामं झालेली आहेत आणि नागरिकांनी हा कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी आपल्याला काय सहकार्य अपेक्षित आहे त्या दृष्टीने देखील चर्चा करूया. उद्या या ठिकाणी भागवताचार्य डॉक्टर तुलसीदास महाराज गुट्टे यांचं मन करारे प्रसन्न या विषयावर व्याख्यान होणार आहे. 20 मे रोजी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. विषय आहे भारतीय अभिजात संगीत आणि गुरु शिष्य परंपरा. 21 मे रोजी तुलसिया हॉस्पिटलचे डॉक्टर D.K. झरेकर हे नेत्रदान आणि डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी आयुर्वेद हॉस्पिटल हे देहदान या विषयावर बोलणार आहेत. 22 मे रोजी संजय शिरोडकर पुणे हे टोल आणि त्यावरील उपाय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आणि 23 मे रोजी जगभरामध्ये कॉम्प्युटर तज्ज्ञ म्हणून वावरणारे सचिन इटकर हे निर्मिती नव भारताची आव्हाने युवकांची या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. व्याख्यानमालेचा हा ज्ञानयज्ञ पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचं खूप सहकार्य अपेक्षित असतं. या ठिकाणी बापू वैदने हे उपस्थित आहेत. आपण आपलं योगदान त्यांच्याकडे देऊ शकता आणि पावती देखील लगेच घेऊ शकता. हे व्याख्यानमालेची आपण आजचं पुष्प समाप्त करताना नाशिक जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते सुधीर सोनारेकर यांचं कालच दुःखद निधन झालं. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते जेम्स अँथोनी यांचंही निधन झालं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण 2 मिनिटं उभं राहून सुधीर सोनारेकर आणि जेम्स अँथोनी यांना श्रद्धांजली वाहूया आणि त्यानंतर आजच्या पुष्पाची सांगता होईल. धन्यवाद. ओम शांती शांती शांती.